नमस्कार मित्रांनो, मे महिन्याच्या तापत्या उन्हात सगळा देश थोडासा गारवा शोधत आहे, पण यंदा हा गारवा समाधान न देणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार की नेतृत्व मान्सून आगमन केले, त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात आकार घेतं एक संभाव्य महावादळ, ते म्हणजे शक्ती. काय आहे हवामानाच्या बदलामागचं गूढ आणि आपल्या काय तयारी करायला हवी, चला तर जाणून घेऊया. भारतामधील मान्सून दोन प्रकारचे असतात, नेतृत्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर पूर्व. यापैकी नेतृत्व मान्सून हा आपल्या देशासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. जूनपासून सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या 75% पावसाचं मूळ हेच. सहसा 1 जूनला केरळात याचा प्रवेश होतो, पण यंदा काही भागांमध्ये मान्सून लवकर पोहोचला. अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये तो दाखल झाला आहे. हे मान्सून वारे दमट आणि शक्तिशाली असतात. ते पुन्हा भारतात प्रवेश करतात तेव्हा ढग दाटून येतात आणि पावसाला सुरुवात होते. हे वारेच अनेकदा वादळही घेऊन येतात. तर 13 ते 18 मे दरम्यान अचानक वातावरणात बदल व्हायला लागला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू या सगळ्या राज्यांमध्ये पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. कर्नाटकात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला. गुजरात, कोकण आणि गोवा, मराठवाडा, विदर्भ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे सगळे पावसाच्या झोनमध्ये आले. या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा आणि समुद्राचे वाढलेले तापमान. तर शक्ती चक्रीवादळ काय होऊ शकतं? हवामान विभागाने 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. याचाच पुढचा टप्पा म्हणजे चक्रीवादळ. जर परिस्थिती तशीच राहिली तर 23 मे ते 28 मे दरम्यान एक शक्तिशाली चक्रीवादळ तयार होऊ शकतं. याला नाव दिलं आहे शक्ती चक्रीवादळ. चक्रीवादळाची व्याप्ती किती मोठी असते? वाऱ्याचा वेग 100 ते 150 किमी प्रति तासापर्यंत जाऊ शकतो. समुद्रात उंच लाटा, किनारपट्ट्यांवर प्रचंड पाऊस आणि ढगफुटीसारखे अनुभव. 2019 मध्ये फनी, 2020 मध्ये अम्फान या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. शक्ती त्याची इतकं भयंकर ठरू शकतं का? सध्याचा अंदाज तसा गंभीर आहे. महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण होतं. विशेषतः विदर्भात बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक यासारख्या घाट विभागात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट, काही भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. आंबा, केळी, डाळिंब, ऊस हे पीक सध्या नाजूक अवस्थेत आहे. या काळात वादळ किंवा अतिवृष्टी झाल्यास नुकसान हे निश्चित असतं. गेल्या काही वर्षांपासून हवामान अतिशय अस्थिर होतंय. कधी अचानक पावसाळा कमी तर कधी एका दिवसात ढगफुटी. यामागचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल. समुद्राचे तापमान वाढणं म्हणजे ढग लवकर तयार होणं, त्यामुळे वादळ का वाढणं. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप वाढणं आणि काही ठिकाणी ते कमी होतंय. हवामान विभागाने अत्याधुनिक उपग्रह आणि रडारच्या मदतीने याचे अंदाज घेत असतो, पण निसर्गाचा स्वभावच असा आहे की ते पूर्णच नियंत्रणात राहत नाहीत. तर 28 मे या तारखामध्ये शक्ती नावाचं वादळ आकार घेण्याची शक्यता सर्वाधिक आहे. जर हे वादळ तयार झालं तर उर्वरित भारतावर त्याचा प्रभाव दिसेल. विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातही. किनारपट्टी भागामध्ये मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला गेलाय. बचाव पथक तयार ठेवण्यात आलेले आहेत. याच दरम्यान मान्सूनवरही भारतात वेगाने पसरायला सुरुवात करेल. म्हणजेच एकीकडे पावसाचं स्वागत तर दुसरीकडे संभाव्य संकटाची तयारी. तर आज आपण समजून घेतलं मान्सून म्हणजे काय, वादळ कशी तयार होतात आणि सध्या भारतात हवामानात काय बदल घडतोय. तर अशाच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.